दिल्लीचं वातावरण म्हटलं की किती ते प्रदूषण असं पटकन तोंडात येतं. पण मुंबईकरांनो, तुम्हाला माहिती आहे का की मुंबई हे जगातल्या सगळ्यात प्रदूषित शहरांमधलं एक शहर बनलंय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासानुसार डिसेंबरच्या पहिल्या 8 दिवसात मुंबईत AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स 100 ते 180 दरम्यान राहिलाय. AQI जर 101 ते 150 या श्रेणीत असेल तर हवेची गुणवत्ता संवेदनशील मानली जाते. AQI जर 151 ते 200 असेल तर ही श्रेणी अस्वास्थ्यकारक मानली जाते आणि ह्या श्रेणीत लोकांना अक्षरशः श्वास घ्यायलाही त्रास होत असतो. आणि जर 201 ते 300 दरम्यान ही श्रेणी असेल तर ह्या श्रेणीतील हवेची गुणवत्ता खूपच वाईट आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्यविषयक इशारा देण्यासारखी असते. आणि मागच्या काही दिवसात बऱ्याचदा मुंबईचा AQI 200च्या पुढे गेलाय. म्हणजेच मुंबईतील हवेची गुणवत्ता खूपच वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे. धक्कादायक म्हणजे यंदा दिवाळीत हवेची गुणवत्ता 334 वर पोहोचली होती. 300च्या वर जेव्हा AQI जातो तेव्हा धोकादायक श्रेणी मानली जाते. आता मुंबईत इतकं प्रदूषण का वाढलंय? तर वाढतं शहरीकरण, जुन्या इमारतींची पुनर्बांधणी, बांधकामं, वाढती वाहनांची संख्या आणि सुरू असलेली पायाभूत कामं ही या प्रदूषणाची प्रमुख कारणं आहेत. आता हिवाळा सुरू आहे. मुंबईतील वातावरण बघून अनेकांना वाटतंय की धुकं दाटली आहेत. मात्र बाहेर जे तुम्हाला दिसतंय ते धुकं नाहीये. जमिनीवरची धूळ, वाहनं, कारखान्यांचा धूर आणि थंडीचे धुके यांच्या मिश्रणाने तयार झालेले हे धुरके आहेत. यावर मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने उपाययोजनाही केल्या जात आहेत. प्रदूषण नियंत्रणाचे नियम न पाळणाऱ्या विकास कामांवर एकदा दंडात्मक कारवाई केल्यानंतरही जर काळजी घेतली जात नसेल तर दुप्पट किंवा तिप्पट दंड आकारण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिलाय. याचबरोबर मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मोकळ्या जागांवर बांबूची झाडं लावण्यात येतील असंही डॉक्टर ढाकणे म्हणाले आहेत. सध्या तरी याला पर्याय हा आहे की प्रदूषण होईल अशा गोष्टी टाळा आणि घरातून बाहेर पडताना शक्यतो मास्कचा वापर करा, जेणेकरून घसाचा त्रास होणं, खोकला येणं, श्वास घ्यायला त्रास होणं हे सगळं तुम्हाला होणार नाही.